ज्यांचं शिक्षण 12वीपर्यंत कंधारनंतर ग्रॅज्युएशन माझ्यासोबत सुशीला देवी, त्याच्यानंतर LLB दयानंद कॉलेज 2000ला पूर्ण आणि लागलीच 2000ला प्रॅक्टिस सुरू. 2000 ते 2006 पर्यंत प्रायव्हेट प्रॅक्टिस केल्यानंतर पहिल्यांदा 2007 ते 2010 सरकारी वकील म्हणून काम करण्याचा एवढ्या कमी वयातला सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी आपल्या मित्राला मिळाली. त्याच्यासाठी 2007 ते 2010 मध्ये सरकारी वकील म्हणून काम करत असताना चाकूर उपविभागीय कार्यालयांचा विधी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 2018 पासून आजतागायत सरकारी वकील म्हणून काम करत आहे. आज महेश अर्बन बँकेचा विधी सल्लागार आणि महावितरण इलेक्ट्रिसिटी बोर्ड याचाही ते विधी सल्लागार म्हणून काम करत आहे. एखादा माणूस मोठा कधी होतो त्याच्या कार्यावर मोठा होतो, पण कधी कधी एखादा माणूस मोठा कधी होतो जो स्वतः लहानपणी येतो. दोन्ही वाक्यामध्ये खूप अर्थ दडले आहे. कार्याने मोठा होतो आणि लहानपणी घेतल्याने मोठा होतो. खरं जर पाहिलं तर यांच्या कार्यामधलं एक सांगायचं भाग म्हणजे 2019ला एक केस आली होती सर. 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि अगदी 3 वर्षामध्ये या केसचा निकाल लावून त्या नराधमाला 20 वर्षाची शिक्षा देण्याचं काम त्यांच्या हातात होतं, जी आज काळाची गरज म्हणून या ठिकाणी झालेली आहे. बरेच खून प्रकरण आहेत. त्या खून प्रकरणामध्ये सुद्धा कुणालाही न्याय न होता योग्य न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ट्युशन एरियामध्ये आपण पाहिलं तर अविनाश चव्हाण खून प्रकरण, ती सुद्धा केस आज त्यांच्याच हातावर आहे. तिचा सुद्धा निकाल अगदी थोड्याच दिवसामध्ये लागेल असे आम्ही अपेक्षा करतो. तर अशा या महान व्यक्तीचा खरं जर पाहिलं आपण मित्र म्हणून तुम्हाला सुदामा व्हायला आवडेल का कृष्ण व्हायला आवडेल? सुदामा व्हायला आवडेल. का बरं सुदामा व्हायला आवडेल? सुदामाची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे सर. ज्यावेळेस गुरुमाईनं हरभऱ्याची चणी दिली होती खायला, कृष्ण आणि सुदामा जंगलात जात असताना लाकूड तोडून आणण्याच्या अगोदर भूक लागेल म्हणून त्या गुरुमाईनं दिली होती. पण ती चणे गुरुमाईला कोण आणून दिली होती? एका चोरानं आणून तिथे ठेवली होती त्यांच्या ह्याच्यात. चोरानं कोण आणली होती? त्यांच्या त्या ठिकाणी एक भीक मागणारी बाई होती. तिला खूप भूक लागली होती, पण तिची श्रद्धा कृष्णावर होती. कृष्णाला अर्पण केल्याशी खायचंच नाही. तिनं झोपली, चोराने आणलं, गुरुमाईच्या घरी ठेवलं, गुरुमाईने त्यांना दिली. पण ज्या वेळेस त्या बाईला कळालं मागून खाणार आहे, माझे जे जो बी खाईल तो आयुष्यभर भिकारी आहे. सुदामा हा सगळ्यात हुशार होता. सुदामाला कळाले की हे चरित्र शापित आहे. कृष्ण तर मोठा आहे, कृष्ण देव आहे, कृष्णाला सगळ्या सृष्टीचा निर्माता करायचे, सगळ्या सृष्टीचं रक्षण करायचे. सुदामानं ती चणे पहिल्यांदा कृष्णाला खोटं बोलून खाल्ला, स्वतः आयुष्यभर भिकारी राहिला. पण आपल्या मित्राला छोटं करायचं काम सुदामानं कधीच केला नाही. तो महान सुदामा आजही कृष्णापेक्षा मोठा आहे. तर आपला हा छोटासा सुदामा आणि या सुदामाचा वाढदिवस आनंद येत होत आहे, त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया आणि आपण त्या छोट्याशा सुदामाचा हार शाल घेऊन त्यांचा आपण अगोदर त्यांचं आपण सत्कार करूया आणि लागलीच केक आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया. केक कापल्यानंतर आपले मित्र काही मंगेश बद्दल बोलणार आहेत ते नंतर.